ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमंकाळ, मिरज आणि जत तालुक्यातील शेतीला जलद संजीवनी मिळाली आहे. आता या दोन्ही योजनांमधून जिल्ह्यातील जो काही भाग पाण्यापासून वंचित राहिलाय त्याला पाणी कसं मिळेल हे पाहण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थळ भेटी देऊन पाहणी केली आहे. विस्तारित टेंभू योजनेसाठी संबंधित खात्याच्या माध्यमातून 619 कोटी आणि म्हैसाळ योजनेसाठी सरकारने नाबार्डमधून 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी संबंधित खात्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आरेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात करण्यात आले होते. त्यासाठी या मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील आले होते. दोघेही एकमेकांचे पारंपरिक विरोधक असतानाही आपल्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे, त्यांचं भलं होणार आहे हे पाहून दोघांनीही आपला विरोध बाजूला ठेवला आणि रोहित पाटलांनी संजय काकांना अभिवादन केलं, तर संजय काकांनीही मोठ्या मनाने त्यांना पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद दिला. ही घटना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आता यात जे समोर दाखवलं ते खरं की भविष्यात संजय काका पुन्हा भाजपच्या वाटेवर असणारे संजय काका खासदार होतील आणि विधानसभा रोहित पाटीलांकडे कायम राहील असे संकेत या भेटीने दिले जात असल्यामुळे अशी तडजोड झाली असेल का, अशी ही चर्चा या परिसरातून व्यक्त होतीये. महाराष्ट्रामध्ये बॅकलॉग आहे, अनुशेष आहे. त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये विखे पाटील साहेब बॅकलॉग हा आपल्याला निश्चितपणानं खूप अडचणीचा ठरत होता. आणि हा बॅकलॉग अनुशेष आपल्याला खूप अडचणीचा ठरत होता. त्यामुळे या जिल्ह्यामधली मातब्बर माणसं मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना अनुशेषामुळे या ठिकाणी आपल्याला पैसे आणता आले नाहीत आणि योजना पूर्णत्वाला नेता आली नाही. 1 रुपया ते 16 पैसे पश्चिम महाराष्ट्राला कृष्णा खोऱ्याला या ठिकाणी मिळत होते. थोडस आम्ही गडकरी साहेबांच्याकडे एक हात आलं आणि आपल्याला बळीराजा जलसंजीवनी मधून हे पैसे आपल्याला आणता आले आणि ते पैसे डायरेक्ट अनुशेष न लागता 1205 कोटी रुपये या योजनेला देता आले. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी कामं करता आली याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. सर, राजकारण समाजकारण निश्चितपणानं सगळी करतात, पण ज्यांनी जसं म्हणतात मूर्तिकार मूर्ती घडवतो आणि एकदा बसवली की ती गुरुवांच्या ताब्यामध्ये जाते, तसं निर्माण करत असताना आम्हाला खूप मनस्वी आनंद झाला. कधी आम्ही त्याच्या जाहिराती, कधी त्याचे सोशल मीडियाचे व्हिडिओ, अशा अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला सांगता येतील ते करत बसलो नाही. पण परमेश्वर कृपेने तुमची दुआ, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं त्या भावनेनं केलेलं काम कधी आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये लोकांच्या श्रेयवादामध्ये जावं ती भूमिका निश्चितपणे आम्ही घेतली नाही. मनापासून तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी वेळ दिला. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. ज्या गावामध्ये राहायला घर नसायचं त्या घराच्या बाहेर 4 चाकी गाड्या लागायला लागल्या. हा एकमेव बदल या पुण्य पाण्यामुळे आलेला आहे. आज सर्वांनीच प्रयत्न करून या दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केलेला आहे. पण विस्तारित टेंबूचं जे काम आहे साहेब, ते काम मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे संजय काका, काल मी आव्हान केलं सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. मला 15 फोन आले की तुम्ही भाजपमध्ये चाललाय. मी म्हणलं आदरणीय विखे पाटील साहेब मंत्री म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये येतात. त्या विभागाच्या बऱ्याच अडचणी माझ्या मतदारसंघात आहेत आणि त्या विभागाच्या अडचणी त्यांच्या कानावरती घालणं गरजेचं आहे. साहेब, 2 ऑक्टोबर 2023 ला मी आमर प्रपोजल माझ्या आईच्या नेतृत्वाखाली केलं होतं आणि त्यावेळेला आश्वासन मिळालं आणि त्याच्या पुढच्याच अधिवेशनामध्ये ही विस्तारित योजना मंजूर झाला असं मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे की आज बऱ्याचशा भागामध्ये काम चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सांगली जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. पण माझी आपल्याला एकच प्रामाणिक विनंती असणार आहे,
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची संख्या जास्त आहे म्हणून तिथे निधी जास्त दिला जातो का, हा प्रश्न मला विचारायचा सर. कारण या परिसरामध्ये पाणी येणं गरजेचं आहे. गेल्या 2025-26 आणि 26-27 मध्ये आम्हाला मिळालेला निधी हा फार कमी मिळालेला आहे.